नमस्कार, जय सद्गुरू। तर चला, दिवाळीला सुरुवात झालेली आहे, तर आपण आज दिवाळी स्पेशल बनवणार आहे नवीन पदार्थ। तुम्ही त्याला करली बोलू शकता, शंकरपाळे बोलू शकता। तर मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण रेसिपी, तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि करली म्हणा किंवा शंकरपाळे म्हणा तर कसे झाले मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये, आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा स्किप न करता, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं। तर चला मग, आता दिवाळी पण जवळच आलेली आहे, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया, दिवाळीचं फराळाला सुरुवात करूया। चला, कामामध्ये आपलं बनत नाही, पण आता एक एक करून असं सगळं आपण दिवाळीचं फराळ बनवणार आहे। तर चला सुरुवात करते, दाखवते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि नक्की बघा। चला तर मंडळी, रेसिपीला मी सुरुवात करते। इथं मी 2 कप मैदा घेतला, चाळणीने असा चाळून घेते मैदा, बघू शकता तुम्ही। आणि हा मैदा चाळून झाल्यावर इथं मी 1 कप अजून रवा घेणार आहे, तो सुद्धा मी असा चाळणीने चाळून घेणार आहे, हे बघू शकता। आणि तुम्ही हे करली म्हणा किंवा शंकरपाळे म्हणा, तुम्ही जे नाव देशाल ते नाव द्या, पण खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात, आणि बनवा तुम्ही पण नक्की। तर इथं मी अख्खं जिरं टाकलं आणि हातावर अशी चोळून कसुरी मेथी टाकली आणि तिळी टाकली थोडीशी, चवीपुरता छान लागते, हे बघा। आणि इथं हातावर चोळून अशा मी थोड्याशा ओवा टाकल्या, चव छान लागते, हातावर चोळूनच टाकायच्या बघा। आणि इथं मी हा छोटा चम्मच आहे, 2 चम्मच लाल तिखट टाकलं आणि 1 चम्मच हळद टाकली आणि चवीपुरता मीठ टाकलं। आणि हा छोटा कप आहे ते मोहनसाठी आपण एवढं तूप घेतलं, हे बघा। तर आपण आता हे मोहन असं सगळं पिठाला लागेल असं सगळं चोळून हाताने सगळीकडे लागेल असं चोळून घ्यायचं, हे बघा। मस्त एकजीव करायचं त्याला, नरम असे आपले हे शंकरपाळे म्हणा किंवा करली म्हणा असे छान येतात बघा। असा लाडू बनवून बघायचा, तर समजायचं आपलं मोहन चांगलं बसलं। तर उरलेलं तूपसुद्धा मी टाकून घेतलं इथं आणि सगळीकडे असं चोळून घेतलं हे पीठ, मस्त असं एकजीव केलं बघा। आणि हा छोटा कप आहे, अंदाजाने आपण अंदाज चुकू द्यायचा नाही, हे बघा। हे थोडं थोडं करून ह्या कपनेच मी पाणी घेतलं, मोजमाप करूनच आपण बरोबर घ्यायचं, तर मग चुकत नाही, एकदम व्यवस्थित येतं सगळं, हे बघा। थोडं थोडं पाणी टाकून असा घट्ट असा मी गोळा मळून घेतला, हे बघा। सबका मारायचा पाणीचा हातावर घेऊन, एकदम पाणी टाकायचं नाही। तर बघा आपले शंकरपाळे कसे छान होतात, हे बघा। घट्ट असा गोळा मी मळून घेते इथं, हे बघा। पाणी बरोबर तेवढं लागूनच जातं, रवा आहे ना, पाणी सोचून घेतं, हे बघा। असा गोळा मी करून घेतला आणि याचे 4-5 असे भाग बनवून घ्यायचे आणि एक एक करून असं मी आता चपाती बारीक, जेवढी तुम्हाला बारीक लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची, मस्त अशी बारीक चपाती लाटून घेतली। आणि बघा तुम्ही आकार कसा येतो त्याला, एकदम शंकूसारखा आकार येतो बघा। अशी मी चपाती लाटून घेतली बघा, मस्त। जेवढी तुम्हाला बारीक लाटता येईल तेवढी बारीक लाटा। आणि याला बघा, तुम्ही किती कळ्या बनवायच्या तुमच्या हिशोबाने बनवा, मोठी छोटी, मी बघा इथं बारीक बनवले, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवा, हे बघा। एवढे मी कळ्या बनवायसाठी, आणि एक एक करून असं रोल बनवायचा बघा। आकार एवढा भारी येतो त्याला, शंकूसारखा आकार येतो बघा, किती छान आकार आला। तर याला तुम्ही नाव द्या, तुम्ही करली बोला, शंकरपाळे बोला, तुम्हाला जे बोलायचं ते बोला। आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली ते आपली करली। चला मंडळी, बाय।